आपण बघितलं असेल की सर्वसामान्याची दिशाभूल करणारा असा हा अर्थसंकल्प होता। केराची टोपली पूर्णपणे महाराष्ट्राला या अर्थसंकल्पात दिलेली आहे। आज अनेक विषय महाराष्ट्रात प्रलंबित होते। आज शेतकऱ्यांचा प्रश्न ऐरणीवरती आहे, जलजीवन मिशनचा प्रश्न ऐरणीवरती आहे, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं, महिलांच्या समस्या अजूनही जशान तशा आहे। पण आपण बघितलं असेल की बजेटमध्ये ज्या पद्धतीनं फक्त डिजिटल इंडियाचा गवगवा या ठिकाणी सगळीकडे पेरला जात आहे आणि आम्ही कुठेतरी विकसित भारतच्या नावाखाली कुठेतरी भाजपा ज्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी करत आहे हे अक्षरशः चुकीचं आहे। पण आपण पाहिलं की मागच्या बजेटमध्येही महाराष्ट्राला किंवा विदर्भाला कुठलंही योगदान या ठिकाणी नव्हतं आणि आताही तेच परिस्थिती आहे। आताही एवढी भीषण परिस्थिती महाराष्ट्रात सगळ्या जनतेवरती ओढावली, शेतकऱ्यावरती ओढावली, पण कुठल्याही पद्धतीचं महाराष्ट्रासाठी विशेष असं पॅकेज केंद्राकडून आपल्याला मिळालेलं दिसत नाही। आज शेतकरी पाहिला असेल राबत आहे, मोठ्या प्रमाणात मेहनत करत आहे, अवकाळी पाऊस आला, पूर परिस्थिती आली, आज शेतकरी हवालदिल झाला, पण शेतकऱ्यांना कुठलीही मदत ही केंद्राकडून या ठिकाणी मिळालेली नाही। आणि अशा पद्धतीचं फक्त बजेट मांडून जर का ज्या राज्यात फक्त निवडणुका आहे, मग केरळ असतील किंवा इतरही राज्य, निवडणुकीच्या तोंडावरती त्या राज्यांना फक्त पॅकेज देऊन तिथल्या निवडणुका कशा काढता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न फक्त भाजपाने या ठिकाणी केला आहे। नगरसेवक खरेदी करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी राज्यामध्ये सुरू आहे। नगरसेवकांना त्रास देखील दिले जात आहे। महापौर पदाची निवडणूक झालेली नाहीये, मात्र अनेक पक्षांतर्गत पण आणि इतर विरोधी पक्षाकडनं सत्ताधारी पक्षांमध्ये हे प्रमाण पाहायला मिळतं। काय सांगा चंद्रपूरमध्ये अशा प्रकारचं वाद? माझी प्रामाणिक इच्छा आहे की जेही नगरसेवक असतील, ज्या पक्षाच्या सिंबॉलवरती निवडून आले, ज्यांनी त्यांना AB फॉर्म दिले, त्यांच्याशी त्यांनी प्रामाणिक राहिलं पाहिजे। शेवटी पैसा देणारे असतील किंवा विकत घेणारे असतील, जे काही नगरसेवक किंवा काही नेते जरी असतील, तरी अशा कुठल्याही खोट्या प्रलोभनाला किंवा आमिषाला त्यांनी बळी न पडता निवडणुकीत आपल्याला AB फॉर्म कुणा दिले त्याच्या पाठीमागं राहिलं पाहिजे। शेवटी हा पैसे देऊन किंवा खरेदी करायचा प्रकार हा काही वेळापुरता असतो, पण शेवटी पक्षाच्या सिंबॉलवरती निवडून आलेले नगरसेवक हे पक्षाचे असतात आणि त्याच्यामुळे इतर सगळ्या राज्यभरात जो काही प्रकार चालू आहे हा चुकीचा प्रकार चालू आहे। अशामुळे भविष्यात कोणीही निवडणुका या पक्षाच्या सिंबॉलवरती लढणार नाही। कधी महापौर होईल? पक्षांतर्गत जो वाद होता तो मिटलाय का? काय परिस्थिती? 5 तारखेला महापौर आणि उपमहापौराचे फॉर्म आम्हाला भरायचे आहे। 10 तारखेला इलेक्शन आहे आणि वाद हा कोणाचा आहे हे म्हणण्यापेक्षा खरं तर पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा महापौर बसवणं हे गरजेचं आहे आणि मला विश्वास आहे की बहुमताच्या जवळचा आकडा काँग्रेसनं त्या ठिकाणी पार केला। सोबत घटक पक्ष म्हणून उबाटा असतील किंवा वंचित बहुजन आघाडी असतील, यांना घेऊन 100% 10 तारखेला आम्ही त्या ठिकाणी सत्ता स्थापन करू। उबाटानं महापौर पदाची मागणी जरी केली असेल तरी उबाटाची संख्याबळ ही 6 आहे आणि त्यांनी वंचितला सोबत घेऊन 8 लोकांचा गट स्थापन त्या ठिकाणी केला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि जनविकास सेना असे 31 मेंबर हे आमच्या गटातले असल्यामुळे संख्याबळ जास्त आहे आणि शेवटी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा नॅशनलाइज पक्ष असल्यामुळे आम्ही उबाटाला महापौर हा देऊ शकत नाही। शेवटी पक्षाचे देखील काही ध्येय धोरण आहे, त्याच्यामुळे सहकार्य आहे का? विजय वडेट्टीवार साहेबांचं तुम्हाला सहकार्य दिसतंय का? पक्षाने त्यांना समज दिली होती, सांगितलं होतं की तुमचा महापौर होईल, त्यांनीही सांगितलं होतं समोरून, पण पाठीमागून काहीतरी राजकारण घडतंय अशी माहिती मिळते? नाही, त्यांनी मला समर्थन दिलं का नाही दिलं का, ज्या पद्धतीनं मी सगळ्या निवडणुकीची प्रक्रिया या ठिकाणी पार पाडली, सगळे उमेदवार हे प्रभाग वाईज शोधून उमेदवार त्या ठिकाणी केले, सगळ्यांना AB फॉर्म माझ्या ऑफिसमधून दिले, AB फॉर्म भरण्याची प्रक्रिया माझ्या ऑफिसमधून केली आणि आपण बघितलं असेल की अख्ख्या निवडणूक प्रक्रियेत ते कुठेही आपल्याला दिसले नाही आणि शेवटचे 2 दिवस ते प्रचाराला आले। त्याच्यामुळे त्यांनी मला सोबत घेतलं का नाही घेतलं का, मी शेवटी पक्षाची खासदार म्हणून आहे आणि पक्षाचा महापौर कसं बसवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी वाटचाल करत आहे। आम्ही सांगितलं होतं की महापौर काँग्रेसचा बसल्यानंतर एक स्टँडिंग कमिटी राहिली होती, एक उपमहापौर आहे, महिला बाल कल्याण आहे, आम्ही स्टँडिंग कमिटीची पण ऑफर त्यांना दिली होती, उपमहापौरची पण दिली, त्यांना जे सुटेबल वाटेल ती ऑफर त्यांनी स्वीकारावी आणि सत्तेत आमच्यासोबत ते सामील हो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।